अच्छा. म्हणजे विल करायला वयाची अट नाही, असं बरोबर. तुम्ही म्हणालात. बरोबर. मात्र कोणी मग विल करायला हवं, ते देखील आपण थोडंसं तपशिलात जाणून घेऊया. बरोबर. मी मगाशी जसं म्हटलं, की जर तुमच्याकडे कुठल्याही प्रकारची संपत्ती आहे, पैसा आहे, अडका आहे, जमीन-जुमला आहे, तुमच्याकडे काही गुंतवणुकी आहेत, तर तुम्ही असूच तर तुम्ही मालक असता, कारण ते तुमच्या नावावर असतं. पण तुम्ही नसल्यावर या सगळ्या गोष्टींचा वापर कुणी करावा, कुणी मालक व्हावं, हे तुम्ही ठरवलं पाहिजे. आणि हा विचार तुम्ही फक्त वयाच्या 70व्या वर्षी, वयाच्या 80व्या वर्षी न करता, साधारणपणे तुम्हाला ज्यावेळेस असं वाटतंय, की आता माझ्याकडे ठीक सगळ्या गोष्टी आहेत, त्या मिनिटाला तुम्ही तुमची इच्छापत्र लिहून काढू शकता. अजून एक गैरसमज असा साधारणपणे लोकांमध्ये आहे, की इच्छापत्र करायचं म्हणजे वकिलाला गाठायला लागेल. हं. मग आपल्याला ते कायदेशीर विल करावं लागेल आणि मग ते विल केलेलं रजिस्टर करावं लागेल. असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात असतात. मी असं सांगतो, की एक साध्या कोऱ्या कागदावरती तुम्ही तुमची इच्छा लिहून ठेवू शकता. त्याला कुठलाही मुहूर्त बघायची गरज नाही. पण ह्या इच्छा लिहिल्याने तुमच्या एक लक्षात येतं, की आपल्याकडे नेमकं काय-काय आहे. हं. अनेक वेळा लोकं विसरून जातात, की आपल्याकडे नेमके ॲसेट्स किती आहेत आणि जेव्हा मी एक उदाहरण देतो हं. गंमत म्हणून, हां. की नवरा-बायको आहेत. अनेक वेळा अनेक कारणानिमित्त दागदागिने खरेदी केले जातात हं. आणि दागदागिने नेमके आपल्याकडे किती आहेत ह्याचा विचार आणि विसर आपल्याला पडत असतो. आणि मग जेव्हा आपण असं म्हणतो, की इच्छापत्र लिहायचंय आणि मग इच्छापत्रामध्ये आपल्याकडे असणाऱ्या सर्व बाबी तिथे जेव्हा आपण नोट डाउन करायला सुरुवात करतो, असं लक्षात येतं, की आपल्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत, ज्या आपण विसरून गेलेलो होतो. उदाहरणार्थ मल्टिपल अंगठ्या आहेत, मल्टिपल गळ्यात सोन्याचे दागिने आहेत. अनेक गोष्टी आहेत, की ज्या कदाचित आपल्या विचाराच्या गडबड्यामध्ये ते राहून गेलेलं आहे. मग अशा गोष्टी जेव्हा लिहून काढल्या जातात, जेव्हा त्या वस्तू समोर घेऊन त्याचं नोटिंग केलं जातं, ह्या सगळ्या गोष्टीचा मालकी हक्क तुमचा आहे आता. हं. पण उद्या काही देवाच्या अ, ह्याच्याने, की बाबा आपल्याला आपण असू नसू, तर आपल्यानंतर या सगळ्या गोष्टींचा वापर कोणी करावा किंवा ह्याचं मालकत्व कोणाला द्यावं? आपल्या पुढच्या पिढीला द्यायचंय, आपल्या आई-वडिलांना द्यायचंय, आपल्या भावंडांना द्यायचंय, आपल्या मित्रपरिवाराला द्यायचंय किंवा अनेक लोकं ज्यांच्याकडे जर त्यांच्या सख्खं कोणी नसेल, तर अनेक लोकं आपल्या संस्थांना ह्या गोष्टींचं डोनेशन करतात. त्या ठिकाणी मात्र कंपल्सरी इच्छापत्राच्या माध्यमातूनच तुम्हाला हे डोनेशन पास ऑन करता येईल. अनेकांचा एक असा समज असतो, की आपण तर बँकेत किंवा अन्य व्यवहारांमध्ये नॉमिनेशन दिलेलंच असतं हं. कुणाला ना कुणाला. सो ते पुरेसं नाहीये का मग?